रात्री मूग भिजत घातलेलं होतं. म्हणलं चला आज त्याच्यापासूनच नाश्ता बनवूया. तर 1 वाटी मी मूग घेतला, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही घेतलं, थोडंसं पाणी, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण घातलं. मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली. एका वाटीमध्ये काढून ना थोडा वेळ झाकून ठेवली. करायच्या वेळेला त्याच्यामध्ये नमक आणि खायचा सोडा घातला. व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर तवा गरम केला. तव्याला तेल लावलं. त्याच्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला. सगळं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर ना बॅटर ओतून छान असं डोसा तयार करून घेतला. तर एकदम छान असं चवीला आणि दिसायला पण छान दिसत होता. नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये जायचं होतं, म्हणजे तुळशी मार्केटमध्ये मोबाईल रिपेरीला टाकायचं होतं. खूप मोठमोठी दुकान आहेत, पण मोबाईल काही रिपेरी झाला नाही. मग तिथून गणपतीचं दर्शन घेतलं बाहेरूनच, कारण आतमध्ये ना खूप गर्दी होती. तिथून मग तुळशी मार्केटमध्ये गेलो, थोडंसं फिरलो, 2-3 वस्तू घेतल्या आणि मग भूक लागलेली म्हणून पाणीपुरी अगोदर खाल्ली आणि मग तिथूनच ना कॅन्टीनला जायचं होतं सामान घेण्यासाठी आणि कुकर पण घ्यायचं होतं. तर सामान काही जास्त नव्हतं, तर कुकर तर भेटलं, ते घेतलं आणि मग परत घरी आलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.